शिवसेनेकडून उमेदवारी दाखल अर्ज केला आहे, यावेळी आपली भावना काय आहेत नेमक्या? खरं बघायला गेलं तर आम्ही दोघं दाम्पत्य काळेवाडीमध्ये विकास करत असताना एक कार्य समाजसेवा करत आता पण आलेलो आहे. पक्ष निष्ठा अशा काही गोष्टी काय राहिल्या नाही, पण जे काम करत आलेलं आहे समाजामध्ये काळेवाडी प्रभागामध्ये, आणि तो कार्यकर्ता म्हणून कुणी जर न्याय दिलेला नाही तर भगवंतावरती बसलेला आहे. आणि ते भगवंताने पुन्हा एकदा सुतार परिवाराला न्याय दिलेला आहे. आणि आम्ही काम करत आलो, काम करतच राहू. आयुष्यभर आम्ही शब्द दिलेले समाजाला, समाज बांधील की आमच्याबद्दल आहे. त्यामुळं जे काय भेटलंय आम्ही आमच्या नशिबावर साथ देतो. आता बाकी गोष्ट झाली ही आमच्या मतदार राज्यावरती राहील की पुन्हा एकदा त्यांनी सुतार परिवाराला सेवा करायची संधी द्यायची का नाही द्यायची. आपण भाजपकडून इच्छुक असताना अशा वेळी काय घडलं नाही की आपल्याला शिवसेनेची उमेदवारी घ्यावी लागली? अहो, भाजपसारखा असा पक्ष आहे की मी आता फॉर्म आणलं, मुलाखत दिली, तुम्ही तिकीट द्या अथवा नका देऊ, माझं त्याबद्दल काय दुमत नव्हतं. पण कमीत कमी येऊन विचारपूस तरी सांगणं करायची होती. एवढं आजपर्यंत आम्हाला अंधारात ठेवलं किंवा विचारण्याची काही विचार केला नाही. पण आम्ही हरलो नाही, हार मानली नाही, खेळत गेलो, काम करत गेलो. पण आम्हाला तेच खंत आहे की फक्त निस्वार्थपणे आम्ही शंकरशेठ जगताप यांच्या आमदारकीला आम्ही निस्वार्थपणे दाम्पत्याने जीवाचं रान करून उमेद म्हणून काम केलं. त्या कामाची पावतीची आम्हाला अपेक्षा होती, त्या अपेक्षा फक्त मिळाली नाही. याच गोष्टी खंत राहील आम्हाला. आपण या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना आम्ही एकच आवाहन करू, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीर नेतृत्व तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्यावं. आणि काम जो करत आलाय ते तुम्ही निरीक्षण करून कुठल्या गोष्टीला तुम्ही आरे न जाता न्याय द्या. आणि आज गेले 10 वर्ष तुम्ही पहिले प्रत्येक आपल्या प्रभागाचा विकास पाहिलेला असेल की जी आपल्या आज विजयनगरचा जो विकास ठप झालेला आहे 10 वर्षापासून जो काही काम झालेलं नाही, तर असे कोण काम करणार आहे? तुम्ही काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य द्या, त्याबद्दल आमचं काही दुमत राहणार नाही. पण न्याय द्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक उमेदवाराला. आपण उमेदवारी अर्ज पुरुष गटातून भरलाय का महिला गटातून? सर, मी बाहेरून पोट भरायला आलेलो या काळेवाडी परिसरातील एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. आणि असंच 2007 साली या नागरिकांनी विजय सुतार 2007 साली अपक्ष म्हणून निवडून दिलं. हे मी त्यांचं ऋणी आहे. आणि काम करत असताना आपण बाहेरून पोट भरायला आलेले आई वडिलांचं छोटंसं घर घेऊन आपलं साम्राज्य चालू केलं, आमचं शिक्षण पालनपोषण केलं. ते करत असताना जे आपण काम केलं 2007 ते 2012 पर्यंत काम करत आलोय, तसंच काम करत राहणार आपण आयुष्यभर. आणि जे काय आपण काम करत आलोय तर श्रेय मी मतदारांनाच देईल. आणि उमेदवारी आपण जेंट्स भरली का लेडीज? तिचं काम आपण करत आलोय. मग त्याला काम करत असताना ती नगरसेवक आहे किंवा मी नगरसेवक आहे हे आम्ही दोघं भानगडी ठेवतच नाही, पण काम करत राहतो. त्याच कामाच्या धर्तीवरती आज आपलं ओबीसी आरक्षण अ गटातून आपला जो हक्क आहे, आज आपण ओबीसी आपण या एकच ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. मी ओपन ठिकाणी पण फॉर्म भरू इच्छित होतो, भरू शकत होतो, ओपन महिलेतूनही भरू शकत होतो. पण ह्यावेळी विचार केला की आपण आपलं ताट वाढलेलं आहे, ओबीसी मधूनच मी फॉर्म भरावं. आणि म्हणून मी माझी पत्नी विजय सुतार हिच्या नावाने अ गटातून ओबीसी मधून तिची निवड केली.